हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. सो आज आहे श्रावणातला पहिला दिवस. त्यानिमित्ताने आपण बनवत आहोत साबुदाण्याची खिचडी. प्रत्येकाच्या घरी साबुदाण्याची खिचडी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनते. सो आज आपण बघूयात आमच्या घरी कशी बनते. सो सगळ्यात आधी मी इथे शेंगदाणा भाजून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मिरची ॲड करून त्याचं मीडियम असं कूट करून घेतलं आहे. त्यानंतर तेलामध्ये बटाटे मी चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेत, जेणेकरून खाताना ते फार क्रिस्पी लागतील. त्याच्यामुळे चांगले गोल्डन ब्राऊन होऊ द्यात. त्यानंतरच तुम्ही ते तेलाच्या बाहेर काढा. त्यानंतर आपण सेम कढईमध्ये त्याच तेलात आपण जे शेंगदाण्याचं कूट केलं होतं ते आपण ॲड करणार आहोत. इथे मी साबुदाणे रात्रभर भिजत घातले होते, जेणेकरून ते फार मऊ आणि असे सुटसुटीत झाले होते. ते आपण ह्या शेंगदाण्याच्या कूटमध्ये मिक्स करणार आहोत. त्याच्यावरती जे आपण बटाटे फ्राय केलेले होते ते बटाटे आपण ॲड करणार आहोत आणि चांगलं मिक्स करणार आहोत. हे मिक्स करताना हलक्या हाताने मिक्स करा, बिकॉज ते सगळी कढईच्या बाहेर पडतात. सो बेटर आहे की हलक्या हाताने मिक्स करा. इथे मी सेंधव मीठ घातलेलं आहे. जे रेग्युलर मीठ आहे ते न घालता तुम्ही देखील ट्राय करा सेंधव मीठ घालायला, बिकॉज उपवासाला मोस्टली आपण तेच मीठ वापरतो. त्यानंतर आपण ह्याला फक्त 5 मिनटावरती वाफेवर शिजून घेणार आहे आणि इथे आपली गरमागरम साबुदाणा खिचडी रेडी झालेली आहे. ही खिचडी तुम्ही सर्व करा दह्यासोबत, पण त्याआधी सगळ्यात आधी आपण नैवेद्य दाखवणार आहोत आपल्या घरातल्या देवांना. सो श्रावणामध्ये जे काही गोड पदार्थ आपण बनवतो किंवा आपण उपवासाचे पदार्थ बनवतो, सगळ्यात आधी आपण आपल्या देवांना दाखवतो, त्यानंतरच आपण खातो. सो थँक्यू सो मच.